Now whatever the problem that we have just solved, similar example is present over here, right? What exactly that they have given? If you observe, 5 minus 3x into 2 minus 3x raised to minus 1 by 2. मी काय सांगितलं, ज्या टर्म मध्ये पॉवर त्या टर्मला बिंदास टी सबस्टिट्यूट करून टाकायचं, बरोबर? काय करणार मी सांगा, अज्यूम 2 minus 3x is equals to what? t. काय करणार आहे मी, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू t, बरोबर का नाही? आता मला सांगा, डिफरेंशिएट जर केलं तर त्या 2 चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 0. मायनस साइन विल रिमेन ॲज इट इज. हा 3 असाच राहिला. या x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 1 इज इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह किती आला? dt अपॉन dx. आता हा dx नेहमी कुठे पाहिजे? न्यूमरेटर मध्ये. म्हणजे काय आलं? -3dx इज इक्वल टू काय मिळालं? dt. म्हणजे -3 काय दिसतंय का? नाहीये. म्हणजे मी काय करणार, या dx ला सिंपली काय लिहून टाकणार? -dt अपॉन 3. जिथे जिथे dx आहे तिथे मी हे लिहून टाकणार. म्हणजे माझा क्वेश्चन कसा बनला बघा. देयरफॉर वी गेट, काय मिळेल चेक करा. या टर्मला काय हात लावलाच नाही आपण. ते किती आहे? 5 - 3x विल रिमेन ॲज इट इज इनटू ही जी टर्म आहे ती काय माझी? t रेज टू -1/2 झाली, बरोबर आहे का रे? आणि हा dx म्हणजे किती आला माझा? -dt अपॉन 3. हे कळलं का मी काय केलं? आता सगळी दुनिया कुठल्या फॉर्म मध्ये? t मध्ये. पण तो x हल्लाय का तिथं अजून? नाही. मी काय करतोय, देयरफॉर आता बघा, हा 3x जर तिकडे पाठवला आणि हा t इकडे आला तर काय मिळेल? 2 - t इज इक्वल टू काय मिळालं? 3x. म्हणजे जर तुम्ही x चा आन्सर काढला तर x चा आन्सर किती येईल? 2 - t अपॉन 3. बरोबर आहे का नाही? चेक करा बघा बरं. हा 3 इकडे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आलाच डिव्हिजनला जाईल. म्हणजे त्या x चा आन्सर किती येते? 2 - t अपॉन 3. म्हणजे इथं जो x आहे त्या x ऐवजी आपण काय लिहू शकतो? देयरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ this 5 will remain as it is minus 3 will remain as it is आणि ते x ऐवजी काय लिहिणार मी? 2 - t upon 3 ब्रॅकेट कंप्लीट इनटू, इथे काय आलं बघा, हे जे मायनस साइन आहे सगळ्यात बाहेर घेतलं मी, बरोबर? आणि तो किती आहे? 1/3. सो कॅन आय डायरेक्टली राइट -1/3 आउटसाइड? कॅन आय टेक दॅट -1/3 आउटसाइड? करेक्ट. इनटू इथे काय आले? t रेज टू -1/2 विथ रिस्पेक्ट टू t. म्हणजे इथला 3 आणि इथला 3 कॅन्सल झाला. म्हणजे काय मिळते? देयरफॉर I इज इक्वल टू -1/3 विल रिमेन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ, इथे काय आलं बघा, 5 मायनस, आता मायनस आहे म्हणून ब्रॅकेट टाकला होता आपण. हा 2 काय होईल? निगेटिव्ह होईल. आणि मायनस मायनस हे काय होईल? प्लस t इनटू किती आलं? t रेज टू -1/2 विथ रिस्पेक्ट टू t. हे कळते नक्की काय होते? म्हणजे याचा अर्थ काय झाला? देयरफॉर I इज इक्वल टू -1/3 विल रिमेन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ, याचा अर्थ किती आला? 3 प्लस t इनटू काय आलं? t रेज टू -1/2 विथ रिस्पेक्ट टू dt. आता हा जो -1/2 आहे त्याने याला मल्टिप्लाय करूया मध्ये. जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल चेक करा. देयरफॉर वी गेट I इज इक्वल्स टू, हा -1/3 बाहेर असाच राहिला का रे? करेक्ट. इनटू ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ, इथे किती आपल्याकडे? 3 इनटू तिकडून किती आला? t रेज टू -1/2 विथ रिस्पेक्ट टू t प्लस, आता बघा इथे किती आहे? इंटिग्रेशन ऑफ t रेज टू 1 इनटू t रेज टू -1/2 विथ रिस्पेक्ट टू t. बरोबर आहे? म्हणजे जर याला सिंप्लिफाय केलं, I इज इक्वल्स टू -1/3 विल रिमेन ॲज इट इज, हा 3 बाहेर घेतला, इथे काय आलं? इंटिग्रेशन ऑफ t रेज टू -1/2 विथ रिस्पेक्ट टू t प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 मधून अर्धा गेला, राहिला किती? t रेज टू +1/2 विथ रिस्पेक्ट टू t, 1 मधून अर्धा गेला, बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय झाला? देयरफॉर I इज इक्वल्स टू दिस -1/3 विल रिमेन ॲज इट इज, this 3 will remain as it is. याचे इंटिग्रेशन काय येईल? t -1/2 प्लस 1 म्हणजे किती? अर्धा, हाफ येईल ना. -1/2 प्लस 1 अपॉन -1/2 प्लस 1 x रेज टू n चे इंटिग्रेशन, बरोबर आहे? म्हणजे इथे किती आलं? t रेज टू -1/2 प्लस 1 म्हणजे किती आलं? 1/2 अपॉन इथे किती आलं? 1/2 प्लस याचे इंटिग्रेशन किती आलं? t रेज टू 3/2 अपॉन 3/2, करेक्ट. आणि पुढे काय आलं माझ्याकडे? प्लस c. आता हा 2 परत कुठे? म्हणजे तो कुठे जाईल? न्यूमरेटर. म्हणजे इथे काय येईल? 6 इनटू t रेज टू 1/2 प्लस 2/3 इनटू t रेज टू 3/2, करेक्ट, प्लस c. जिथे जिथे t आहे त्या t च्या ठिकाणी तुम्ही परत काय लिहिणार? कुठे गेलं? जिथे t आहे बघा, जिथे t आहे तिथे तुम्ही काय लिहिणार? 2 - 3x. आन्सरला तुम्ही बॉक्स करणार and this will become your required solution. हे कळालं का नक्की? सेम टाइपचं न्यूमेरिकल होतं. यस ऑर नो? कळलं नक्की? डन.